नमस्कार. आपण आज थोडा वेगळा विषय घेणार आहोत. आपल्याला नक्कीच माहिती आहे की फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम बीज असते आणि ती सुद्धा आपण तो दिवस अतिशय पवित्र आहे की त्या पवित्र दिवशी आपल्याला तुकारामांची आठवण येते आणि म्हणून आपण तो दिवस की त्यांचा तो अतिशय पवित्र दिवस की त्या दिवशी त्यांचं वैकुंठ गमन झालेलं आहे आणि अर्थातच विठ्ठल रखुमाई हे गरुड विमानातून त्यांना घ्यायला आलेले होते अशी सगळ्यांची श्रद्धा आहे आणि अशा प्रकारे हे अतिशय संत जे आहे तुकाराम महाराज ते अतिशय विचारवंत समाजसेवक असे आहेत. आता आपण त्यांच्या अर्थ बघूयात. ह्यांचा तुकाराम या शब्दाचा अर्थ बघूयात. अर्थातच त्याच्यामध्ये तुका म्हणजे संत आहेत ते म्हणून आणि राम म्हणजे विष्णूचा अवतार. राम आणि विष्णू हे दोन्ही त्या अवतारामध्ये आहेत म्हणजे रामावर आणि विठ्ठलावरती निस्सीम भक्त असणारे असे हे तुकाराम महाराज. परम 17व्या शतकातील महाराष्ट्रातील देहू वारकरी संप्रदायामधले असणारे हे महान संत आपल्या पुण्यामध्येच देहू आहे. तिथेच त्यांचं सर्व आपल्याला गेलं तर बघायला मिळेल. निरंतर त्यांनी गीता आणि भागवत याचं श्रवण केलेलं आहे. ते सतत करत असत आणि म्हणून त्यांनी त्यांचे अभंग जे आहेत ते त्यांचे अभंग म्हणजेच त्यांचं चरित्र असं म्हटलं जातं. आता बघा त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे की एक अभंग त्यांनी छोटासा असा आपल्याला सगळ्यांना समजेल असं सांगूयात की गीता भागवत करिता श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्याची सेवा. म्हणजे हे जे आहे हे सतत त्यांची सेवा करण्याचं मला निरंतर भाग्य मिळो असं त्यांना सांगायचंय आणि आपल्या स्वतःलाच नाही तर सर्वांना मिळो अशी त्यांची इच्छा आहे. कारण ते समाजामध्ये हे द्यायला आलेले आहेत ना. आणि त्यांनी मग रामायण महाभारत स्वानुभवासारखे ग्रंथ संत नामदेवांचे अभंग कबीराचे दोहे वेद पुराण आणि शास्त्र यासारख्या सगळ्या ग्रंथांचा सखोल त्यांनी अभ्यास केलेला आहे. किती महान संत आहेत पहा. हे आध्यात्मिक ग्रंथाचे वाचन ही एक कलाच आहे असं ते नेहमी म्हणत असत. म्हणून ग्रंथ काय आहेत आणि काय देतात ते आपल्याला ग्रंथ हे सुद्धा त्यांनी त्यांच्या तुकाराम गाथामध्ये इतकं सुंदर वर्णन करून सांगितलेलं आहे की ग्रंथ आपल्याला काय देतात तर ग्रंथ आपल्याला प्रेम देतात, आनंद देतात, शांती देतात, समृद्धी देतात, सेवाभाव देतात, उत्साह देतात, भक्ती देतात आणि अभिव्यक्ती पण देतात. इतकं सुंदर अनेक ईश्वरी गुण आपल्यामध्ये विकसित होत असतात. एक जरी पान ग्रंथाचं वाचलं तरी देखील तेवढं थेंबे थेंबे तळे साचून थोडं पुढे वाचत 2 ओळी जरी वाचल्या तरी देखील वाणी पवित्र होते आणि विचार बदलतात आपले. म्हणून त्यांच्या जर ह्याच्यातनं ग्रंथातनं बघायला गेलं तर त्यांनी प्रामुख्याने कशावर हे दिलेलं आहे जोड तर आपल्याला माहिती की त्यांची प्रेमाची भक्ती अतिशय त्यांची महती त्यांनी गायलेली आहे. मातृप्रेम अतिशय उत्कृष्ट त्यांनी मांडणी करून आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांची ती एक अप्रतिम अशी हेच आहे गोष्टच आहे. आजच्या काळामध्ये फार त्याची गरज आहे. ते 17व्या शतकातील हे आहेत संत तुकाराम आहेत. पण आज जो काळ आहे आज सुद्धा त्यांची महती तेवढीच लोक PhD घ्यायला बघा त्यांचा अभ्यास करतात. कारण मातृप्रेमाची भक्ती त्यांनी हा प्रामुख्याने हे विषय हाताळलेला आहे. त्यांच्या अभंगातून मातृसुख त्यांना भोगायला मिळाले असे वाटते. कारण त्यांनी मातृसुख खूप भोगलेलं आहे म्हणून त्याचं ते उदाहरण देऊन सांगतात. परमात्म्याकडे आई आणि वडील अशी दोन्ही नाती आहेत. बरोबर आहे ना. त्यांनी देवाला आई म्हणून संबोधलेलं आहे आणि पितांना पण. त्यामुळे आपण बघा सगळे संत आपल्या आईला म्हणजे त्या जगदंबेला पण माऊली म्हणून म्हणतात, ज्ञानेश्वराकडे माऊली म्हणतात. सगळ्यांनी आई म्हणून संबोधलेलं आहे. म्हणजे सामान्य आई आणि आपल्या भगवंत आई हे त्यांनी पटवून सांगितलेलं आहे. पितासी लोकस्य चराचरस्य हे सुद्धा गीतेमध्ये आहे बघा. माता धाता पितामह अशा प्रकारे गीतेमध्ये सुद्धा उदाहरणं दिलेली आहेत
आणि गीतेचं उदाहरण सतत सतत आपल्याला घ्यावंच लागतंय. देवाने अशा उभयतांचा संबंधांचा उल्लेख नक्की केला आहे. म्हणून आई आणि बाप हे दोघांनी आपल्याकडे सारखे उपकार केलेले असतात. म्हणून आईचं महत्व त्यांनी अतिशय सुंदर गायलेलं आहे. ज्या वेळेला तुकारामांना सामान्य माणसांना जगण्याकरता हे ते विचार देत असत, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की वारकरी जे आहेत त्यांनी वारकरी संप्रदायाच्या लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेखनीय काम तर केलंच आहे. पण देहू गावामध्ये त्यांनी वसंत पंचमी ला ते जे सहदेह गेले त्यावेळेला ते म्हणत होते की सर्व लोकांनी आपल्या स्वधर्मानेच आपली उन्नती करून घ्यावी, त्याच्याबरोबर आपली समाजाची पण होईल आणि राष्ट्राची पण होईल. तर आता स्वधर्म म्हणजे त्यांनी कशा करता सांगितले ही गोष्ट, तर त्यांनी सांगितलं शंकराचार्यांनी पण आपल्याला धर्माचा अर्थ सांगितलेला आहे. त्याची स्थिती, त्याची उत्तम म्हणजे सगळ्या जगाची उत्तम स्थिती असावी आणि परमेश्वराने निर्माण केलेली ही सृष्टी सुस्थितीमध्ये राहावी आणि त्याच्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्याला धर्म म्हणतात. किती सुंदर ना. जगामध्ये देवाने जी काही सुव्यवस्था करून ठेवलेली आहे ती सांभाळली गेली पाहिजे आपल्याकडनं आणि त्याच्यासाठी काही प्रयत्न असावेत, त्यासाठी काही विचार असावेत. आणि म्हणून हे संत लोकांनी आपण त्यांच्यासाठी ते देवासाठी जगले. त्यामुळे त्यांनी खूप सुंदर उदाहरणं देऊन सांगितली. शिवरायांची सुद्धा त्यांची ते पुण्याला गेले तेव्हा त्यांच्या सुद्धा त्यांनी भेट झालेली आहे. त्यांची सुद्धा त्यांनी अमृतवाणी शिवरायांनी ऐकलेली आहे. ते नेहमी म्हणत असत की हे देवा तुझ्या नामाची गोडी काही अविरतच आहे. तुकाराम महाराज म्हणत असत की नामस्मरण जेव्हा करतो तेव्हा देवाविषयी गोडी वाटली पाहिजे आणि त्याचं प्रेमसुख आपण घेतलं पाहिजे. अतिशय सुंदर पटवून सांगतात. त्यापुढेही जाऊन सांगतात की चांगल्या वाईटाविषयी ज्यांच्या मनात सुख किंवा दुःख नाही तोच जगताचा खरा जनार्दन आहे. म्हणून ते जगद्गुरु होते. त्यांचे जे गुरु होते ते त्यांच्या गुरूंचं नाव सुद्धा चैतन्य महाप्रभू हे त्यांचे गुरु होते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरु आले तर आपल्याला त्याचा म्हणजे विचार आपला चांगलाच होतो आपला. त्यामुळे ते सुद्धा एक ते सांगत असत नेहमी की जगताचा जनार्दन ते होऊन राहिलेले आहेत. नंतर तुकाराम महाराज म्हणतात की सगळ्यामध्ये त्यांनी गायलेले आहे बघा, कृष्ण माझी आई, बाप बहीण, भाऊ चुलता, हा माझा कृष्ण गुरु तारणारा आहे, संसारातून पार करणारा आहे आणि सर्वस्व माझा कृष्णच आहे असं त्यांनी खूप सांगितलेलं आहे. खूप वेळेअभावी त्यांचं जास्त आपल्याला बोलता येत नाही, पण त्यांना कोटी कोटी नमस्कार करूयात आज आणि हे पुष्प मी देवाच्या चरणी अर्पण करते.